ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण गजेंद्र मोक्ष कथा ऐकली. त्यामुळं आपले कलिदोष आणि दुःस्वप्न नाहीसे होऊन यश आणि स्वर्ग मिळतो अशी फलश्रुती भागवतकारांनी सांगितलेली आहे. त्यानंतर परीक्षित राजा विचारतो, मुनिवर, देवाने समुद्रमंथनातून अमृत काढलं, पण हे समुद्रमंथन केलं तरी कसं? कृपया मला सांगा. शुकमुनी म्हणतात, राजन, समुद्रमंथन हे एक अत्यंत अद्भुत असं कार्य देवाने केलेलं आहे. इंद्रदेव एक दिवस ऐरावतवरनं जाताना वाटेत त्यांना दुर्वास ऋषी भेटले. देवराज इंद्राला वंदन करून दुर्वासाने एक पुष्पमाळ इंद्राला दिली. साधुसंत आपल्याला जेव्हा काही भेट देतात, प्रसाद म्हणून देतात, ते सद्भावनापूर्वक देतात, म्हणून त्याचा आपण आदरपूर्वक स्वीकार केला पाहिजे. पण इंद्रानं ती पुष्पमाळ ऐरावताच्या सोंडेवर अडकवली. ऐरावतानं ती माळ फिरून पायानं चिरडली, तुडवली. हे सर्व दुर्वासांच्या पुढेच घडलं. त्यामुळं अत्यंत संतापानं दुर्वासांनी शाप दिला, राजन, तू दरिद्री होशील. संपत्तीच्या मदाने विवेकभ्रष्ट झालेली व्यक्ती दरिद्री झाल्याखेरीज पुन्हा विवेकी बनत नाही. दुर्वासांच्या शापानं इंद्राचं बल कमी झालं. इंद्र निस्तेज झाला. दैत्यगुरु शुक्राचार्यांना हे समजताच त्यांनी दैत्यांना, असुरांना इंद्रपुरीवर आक्रमण करायला सांगितलं. असुरांच्या हल्ल्यामध्ये अनेक देवगत प्राण झाले, जखमी झाले, देवांचा पराभव व्हायला लागला. तेव्हा इंद्रासह सर्व देव ब्रह्मदेवांच्याकडे धावले आणि काहीतरी आम्हाला उपाय सांगा, म्हणजे देव विजयी होतील. ब्रह्मदेवांनी बघितलं, सर्व देव निस्तेज झाले होते, पण असुर मात्र मजेत होते. तेव्हा ब्रह्मदेवांनी सर्व देवांच्यासह भगवंतांची स्तुती केली. भगवंतांनी देवांचं मनोगत जाणलं आणि धीरगंभीर वाणीने ते म्हणाले, ब्रह्मदेव, महादेव आणि सर्व देवानो, तुम्ही धर्मपूर्वक राहत नाही, स्वधर्म करत नाही आणि आपल्यावर संकट ओढून घेता आणि नंतर तुम्ही माझ्याकडे येता. तुम्हा लोकांना वाटतं की मी काहीतरी करावं, तुमचं दुःख दूर व्हावं, पण आता असं होणार नाही. आता तुम्ही सर्व मिळून थोडं कर्म करा. तुम्ही ऋषींचाही अपमान करता, म्हणून असे निर्वीर्य झालेला आहात. यावेळी सर्वच असुर शक्तिशाली झालेले आहेत. त्यांचा राजा बळी हा मोठा गुरुभक्त आहे, म्हणून गुरुबलप्राप्तीमुळं त्याचा विजय झालेला आहे. अशा वेळी त्याच्याशी युद्ध करणं योग्य होणार नाही. नेहमी एकच पक्ष विजयी होत नसतो. सफलता कधी एकतर्फी प्रयत्नानं प्राप्त होत नसती. आता मी तुम्हाला काय करावं ते नेमकं सांगतो, त्याप्रमाणे तुम्ही करा. यावेळी असुरांच्यावर काळाची कृपा आहे, म्हणून तुम्ही उन्नतीचा काळ येईपर्यंत दैत्य दानव असुरांशी समेट करा. तुम्ही त्यांच्याकडे जावा. देवानो, एखादं मोठं कार्य करायचं असेल तर शत्रूशी सुद्धा सख्य केलं पाहिजे, परंतु काम झाल्यावर मात्र अहिमूषक न्यायानं वर्तन करा. वेळ न घालवता तुम्ही अमृत काढण्याचा प्रयत्न करा. त्या अगोदर समुद्रामध्ये गवत, वेली, फुले, औषधी वनस्पती टाका. मंथनासाठी मंदराचल पर्वताची रवी करा. वासुकी नागाची दोरी करा. आळस टाकून माझ्या सहाय्यानं समुद्रमंथन करा. या कामात दैत्यांना केवळ श्रम आणि तुम्हाला मात्र अमृत मिळेल. देवानो, असुरांचे सहाय्य घ्या. सामोपचारानं काम करा. कशाचाही मोह धरू नका. अजिबात चिडू नका. कशालाही घाबरू नका. ह्यानी तुमचं कल्याणच होईल. एवढं बोलून भगवंत अंतर्धान पावले. समुद्रमंथन कोणी केलेलं आहे बरं? देवानी आणि असुरांनी समुद्रमंथन केलेलं आहे. देव आणि असुर कोण आहेत बरं? हे दोघंही कश्यपांचे पुत्र आहेत. कश्यप पत्नी आदितीची मुलं देव आहेत, आदित्य आहेत.
कश्यप पत्नी दितीची मुलं दैत्य आहेत, असुर आहेत. उत्तम गर्भसंस्कारामुळं आदितीची मुलं देव झाली, पण वाईट विचार, वाईट संस्कारामुळं दितीची मुलं असुर झाली. हा विचारधारेतील फरक आहे. असुरांना सुख हवे आहे. असुर म्हणतात खा प्या मौज करा, मजा करा, ज्यामुळं इंद्रियांना सुख वाटेल तेच करा. पण त्यासाठी पैसे कसे मिळवायचे, धन कुठून आणायचं? काहीही करून धन मिळवायचंच. चोरी करून मिळवायचं किंवा हिसकावून घेऊन मिळवायचं किंवा कर्ज काढून मिळवायचं. पण सुख हे मिळवायचंच, त्याचा परिणाम काहीही होऊ दे. देवांनाही सुख हवंच आहे, पण देव विचार करतात वर्तमान कसं आहे, सुखासाठी कोणता मार्ग निवडावा, अयोग्य मार्ग, अयोग्य साधनं वापरायची का नाहीत. आपण सुख मिळवायला जी धडपड करतो त्यामुळे इतरांना त्रास होईल काय, त्याचे काही वाईट परिणाम होतील काय, याची चिंता देवांना वाटते. सात्विक सुखानं आनंद मिळतो, पण त्यासाठी कष्ट करावे लागतात, श्रम करावे लागतात. जो आनंद मिळतो तो प्रसाद रूपानं मिळतो. हे सात्विक सुख देवांना हवं आहे, पण असुरांना मात्र तामसी सुख हवं आहे. त्यासाठी ते प्रमाद करतात. चांगली गोष्ट आहे हे समजून सुद्धा ते चांगली गोष्ट करत नाहीत, आणि वाईट गोष्ट आहे हे समजून सुद्धा ते वाईट गोष्ट करतातच. याला प्रमाद म्हणतात. जीवनात संघर्ष करावाच लागतो. तुमच्या मनासारखे वागणारे लोक नेहमी भेटत नाहीत, म्हणून काय सतत त्यांच्याशी संघर्ष करत बसणार? शिवाय संघर्ष करून सुद्धा यशाची खात्री नसतेच. विनाकारण आपली शक्ती मात्र वाया जाते. त्यासाठी शत्रूची शक्ती वापरायची, शत्रूचा स्वभाव ओळखायचा आणि तो आपल्या इच्छेप्रमाणे कसा वागेल ते ठरवायचं. आपलं लक्ष सदैव शत्रूकडं न ठेवता आपल्या ध्येयाकडं, आपल्या उद्दिष्टाकडं ठेवून ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायचा. ही आहे अहिमूषक नीती. अहिमूषक नीती मी तुम्हाला समजावून सांगतो. एक गारुडी होता. दिवसभर टोपलीतला नागोबा बाहेर काढून खेळवायचा. लोक ते पाहून त्याला पैसे द्यायचे. त्याचा त्यावरच उदरनिर्वाह चालत असे. गारुडी एक दिवस आजारी पडला. घराबाहेर गेला नाही. त्यामुळं टोपलीतल्या नागोबाला कोणीच बाहेर काढलं नाही. तो उपाशी तसाच टोपलीत राहिला. गारुड्याने आपल्याजवळचं आहे ते खाल्लं आणि झोपून गेला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, गारुड्याला बरं वाटेना. नागोबाचे खेळ होईनात. नागोबा तर आपला टोपलीत बंदच होता. बघता बघता गारुड्याचा आजार वाढला. 1 आठवडा झाला, पण आजारपणामुळं गारुडी घरातच झोपून राहिला. त्यामुळं सापाची सुद्धा उपासमारच झाली. एक दिवस रात्रीचा खडखडाट ऐकू आला. सापाचं लक्ष बाहेर होतं. त्यांनी जाणलं की उंदीर मामा मोकळ्या डब्यातनं हिंडत बघतोय कुठं काही खायला मिळतंय का. उंदराला काय मिळणार, सगळे डबे रिकामेच होते. तेव्हा नागाच्या सापाच्या डोक्यात एक युक्ती आली आणि तो उंदराला म्हणाला, हा आवाज ऐकल्याबरोबर उंदीर पळायलाच लागला. तेव्हा नागोबा म्हणाले, अरे पळू नकोस, मी तुलाच बोलवतोय. भूक लागली ना तुला? हे बघ, माझ्या टोपलीमध्ये भाकरी आहे, येऊन खा, तुझं तरी पोट भरेल. उंदीर म्हणतो, आईनं सांगितलंय की असा आवाज ऐकल्यावर पळून जायचं, म्हणून मी पळून जातोय. हे ऐकून नागोबा हसले आणि म्हणाले, अरे आईनं सांगितलेलं बरोबर आहे. पूर्वी तसं होतं, आता काळ बदललाय. ये, माझ्या टोपलीत भाकरी आहे थोडी, ती खा, तुझं पोट भरेल आणि निवांत जा. उंदराला पण भूक लागलेलीच होती, पण काय करावं त्याला प्रश्न पडाला. तेव्हा नागोबा म्हणाला, हे बघ, माझ्या टोपलीत भाकरी आहे, मला भाकरी खाता येत नाही, मग तिचा उपयोग तू कर. टोपलीमध्ये ये, भाकरी खा आणि शांतपणे निघून जा. मला काय भाकरीचा उपयोगच नाही आहे. भाकरीच्या आशेनं उंदीर हळूहळू टोपलीकडं आला. टोपलीच्या जाळीतनं नागोबा बघतच होते. त्यांनी उंदराचं बाहेर स्वागत केलं. या या, आता तुम्ही या टोपलीला कुरतडून एक भोग पाडा.
सांगितल्याप्रमाणे उंदराने एक टोपलीला भोग पाडलं. तेव्हा नागोबा म्हणतात, अरे या भोकातनं तू आत येशील, पण तुझं पोट भरल्यावर भाकरी खाल्ल्यावर या भोकातनं बाहेर पडता येणार नाही, म्हणून तू जरा असं आणखीन मोठं भोग कर बरं. आणि उंदराने हळूहळू कुरतडून भोग जरा मोठं केलं आणि तो आत गेल्याबरोबर नागोबा वाटेच बघत होते. त्यांनी त्याला गट्टम करून टाकलं आणि शांतपणे भरल्या पोटानं नागोबा बाहेर निघून गेले. नागोबांनी काय केलं? शत्रूची शक्ती, शत्रूचा स्वभाव, शत्रूच्या सवयी यांचा अभ्यास केला आणि शत्रूच्या सर्व गुणांचा उपयोग आपल्या ध्येयप्राप्तीसाठी करून घेतला. उंदराला काहीही कुरतडण्याची शक्ती आहे. उंदराला भूक तर लागलेलीच आहे. उंदराला नागोबाने भाकरीचं आमिष दाखवलं, पण उंदीरच नागोबाचं खाद्य आहे. त्यामुळं उंदीर मिळाला तर आपली भूक भागणार याची नागोबांना खात्रीच होती. अशा तऱ्हेनं सापाने उंदराच्या सगळ्या शक्तीचा आपल्या ध्येयप्राप्तीसाठी उपयोग करून घेतला. त्याचप्रमाणे समुद्रमंथनासाठी देवांची शक्ती अपुरीच होती, म्हणून त्यांनी राक्षसांची साथ घ्यायचं ठरवलं. आपण जे काय करू त्याला विरोध करण्याची राक्षसांना सवय होती, म्हणून देवाने मुद्दामच वासुकीच्या मुखाकडे धरलं. ते पाहून राक्षसाने लगेच सांगितलं, आम्ही शेपूट धरणार नाही. तेव्हा देवाने शांतपणे आनंदाने वासुकीच्या शेपटीकडे धरलं आणि समुद्रमंथनाच्या कार्याला सुरुवात करायचं ठरवलं. समुद्रमंथन हे अत्यंत भव्य दिव्य महान असं कार्य आहे. म्हणूनच या कार्यासाठी भगवंतांना 4 अवतार घ्यायला लागले. समुद्रमंथनाची प्रेरणा देण्याकरता भगवंतांनी अजित भगवान असा अवतार घेतला. मंदराचल पर्वत पाण्यात बुडायला लागला, म्हणून त्याला पाण्यातून खालून आधार देण्यासाठी भगवंतांनी कूर्म भगवान अवतार घेतला. अमृत कलश घेऊन येण्याकरता भगवंतांनी आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी भगवानांचा अवतार घेतला आणि शेवटी अमृत देवांनाच मिळावं ह्यासाठी भगवंतांनी मोहिनी अवतारही घेतला. हे महान कार्य यशस्वी होण्यासाठी भगवंतांनी अत्यंत काटेकोर सूचना दिलेल्या आहेत. यालाच व्यवस्थापन असं म्हणतात. हे सर्व विश्व चालवण्यासाठी किती तयारी केली पाहिजे, किती विचार केला पाहिजे, संभाव्य धोके कसे लक्षात घेतले पाहिजेत, हे कामाची सुरुवात करण्यापूर्वीच करायला हवं. आता सर्व देव कामाला लागले. इंद्रदेव सर्व देवांना घेऊन बलिराजाकडं निशस्त्र गेले आणि त्यांना पाहताच असुर अत्यंत खवळले. पण बळीनं सर्व असुरांना थांबवलं, शांत केलं. निशस्त्र देव आपणहून आपल्याकडं आलेले पाहून बलिराजा मनोमन सुखावला. बुद्धिवान इंद्राने भगवंतांनी सांगितलं होतं ते सर्व विनयानं बलिराजाला समजावून सांगितलं आणि समुद्रमंथनातून जे काही प्राप्त होईल ते आपण वाटून घेऊ असंही ठरवलं. बळीराजा म्हणाला, अमृत निघाल्यावर आपण नंतर कशी वाटणी करायची ते बघू, शेवटी आपलाच फायदा होणार आहे हे बळीच्या लक्षात आलं. शिवाय समुद्रमंथन एकट्या देवांना अशक्य होतं, तसंच एकट्या असुरांनाही शक्य नव्हतं. म्हणूनच बळीराजा समुद्रमंथनाला तयार झाला. अशा रीतीनं देव असुर समुद्रमंथनासाठी सज्ज झाले. सोन्याचा मंदराचल पर्वत अत्यंत जड होता, तरीसुद्धा पूर्ण शक्ती लावून देवानी असुरांनी हा सोन्याचा मंदराचल पर्वत उखळून समुद्राकडं आणून टाकला. समुद्रात गवत, फुले, पाने, औषधी वनस्पती टाकल्या. मंदराचल पर्वताला दोरी म्हणून वासुकी नाग लपेटला. समुद्रमंथनाला सुरुवात करण्यासाठी सर्व देवांनी वासुकी नागाच्या मुखाकडील भाग पकडला आणि असुरांना वासुकी नागाच्या शेपटीला पकडायला सांगितलं. तेव्हा असुराने विचार केला, आम्ही उच्च कुळातील बलवान असुर आहोत. शेपटीचा भाग अपवित्र असतो, आम्ही तो पकडणार नाही. आम्ही वासुकीच्या मुखाकडील भागच पकडणार. हे ऐकल्यावर देव हसले आणि त्यांनी शांतपणे
वासुकीच्या मुखाकडील भाग सोडला आणि देवाने वासुकीच्या शेपटीकडील भाग पकडला आणि असुराने वासुकीच्या मुखाकडील भाग पकडला आणि आपणच विजय मिळवल्याप्रमाणे त्याला अतिशय आनंद झाला. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.